जय हिंद मित्रांनो, स्टडी जी के मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। पहिला प्रश्न पहा, आख्यात विकार एकूण किती आहे? तर पहा, आख्यात म्हणजे काय? तर क्रियापदाला संस्कृतमध्ये आख्यात असे म्हणतात। तर आख्यात एकूण किती आहे? तर किती आहे? एकूण 7 आहे। किती आहे? एकूण 7 आहे। तर पहा, प्रथम ता आख्यात येतो, ला आख्यात, ई आख्यात, पुढचं पहा ईल आख्यात, उ वा येतो आणि द्वितीय ता आख्यात, असे एकूण 7 आख्यात आहे, आख्यात प्रकार आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न पहा, सर्वसाधारणतः रक्तदाब धमन्यांमध्ये ब्रॅकेट असतो, तर कसा असतो? जास्त असतो, कमी असतो की कमी अधिक असतो? तर सर्वसाधारण रक्तदाब हा धमन्यांमध्ये कसा असतो? तर जास्त असतो। रक्तदाब सर्वसाधारण धमन्यांमध्ये कसा असतो? तर जास्त असतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न पहा, अळ्या, बेंडूक, गांधूळ या पाहिजे होतं त्या झालं, त्या प्राण्याची श्वसन पद्धती कोणत्या प्रकाराची आहे? तर पहा, अळ्या झाले, बेंडूक झाले आणि गांधूळ या प्राण्याची श्वसन पद्धती कशी आहे? तर कशी आहे श्वसन पद्धती? त्वक श्वसन आहे। त्वक श्वसन आहे। कसे आहे? त्वक श्वसन म्हणजे त्वचेद्वारे शोषण करतात हे प्राणी। त्वचेद्वारे, कशाद्वारे? त्वचेद्वारे शोषण करतात। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न पहा, मूत्राचा पीएच किती असतो? तर किती असतो मूत्राचा पीएच? तर 6 असते। किती? 6 असते। मूत्राचा पीएच किती असतो? तर 6 असतो। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न पहा, 1872 मध्ये भारतातील पहिली जनगणना कोणत्या व्हायसरायच्या कारकिर्दीत पार पडली? तर पहा, 1872 मध्ये भारताची पहिली जनगणना झाली होती, तर कोणत्या व्हायसरायच्या कारकिर्दीत पार पडली होती? तर पहा, खालील ऑप्शन दिले, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा। तर पहा, याचं उत्तर आहे लॉर्ड मेयो। कोणाच्या कारकिर्दीमध्ये? लॉर्ड मेयोच्या कारकिर्दीमध्ये 1872 मध्ये पहिली जनगणना झाली होती। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न पहा, राष्ट्रीय सभेचे 1936 मध्ये पहिले ग्रामीण भागातील अधिवेशन कुठे भरले होते? तर पहा, ग्रामीण अधिवेशन म्हणत आहे, तर पहिले ग्रामीण अधिवेशन कुठे भरले होते? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा। तर राष्ट्रीय सभेचे 1936 मध्ये पहिले ग्रामीण अधिवेशन कुठे भरले होते? तर फौजपूरमध्ये। कुठे? फौजपूरमध्ये भरले होते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? महाराष्ट्रामध्ये विचारलाय, तर खालील काय स्थळ दिले आहे? तर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी मिठाचा विचारलाय, तर मिठाचा सत्याग्रह कुठे झाला होता? तर कुठे झाला होता मिठाचा सत्याग्रह? तर वडाळा। कुठे? वडाळा या ठिकाणी मिठाचा सत्याग्रह झाला होता। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणत्या सत्याग्रह केला होता? तर पहा, खालील काय सत्याग्रह दिले आहे? तर सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणता सत्याग्रह केला होता अशी विचारलं आहे। तर कोणता सत्याग्रह केला होता? तर बारडोली। कोणता? बारडोली सत्याग्रह केला होता। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? तर पहा, ऊस संशोधन केंद्र विचारलंय, तर महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे? तर कोणत्या ठिकाणी आहे? तर पाडेगाव। कोणत्या ठिकाणी? पाडेगाव या ठिकाणी ऊस संशोधन केंद्र आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, सातारा जिल्ह्यातील कोयना धरणाच्या जलाशयाला ब्रॅकेट म्हणून ओळखले जाते। तर पहा, कोयना धरणाच्या जलाशयाला कोणत्या नावाने ओळखले जाते? खालील ऑप्शन दिले आहे, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा। तर शिवाजी सागर। कोणत्या नावाने ओळखले जाते? शिवाजी सागर म्हणून ओळखले जाते। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न आहे, दारणा धरण कोणत्या जिल्ह्यात आहे? तर पहा, दारणा धरण विचारले, तर दारणा धरण या कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक। कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? नाशिक या जिल्ह्यामध्ये आहे। पुढचा प्रश्न पहा, पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024 कोणाला सन्मानित करण्यात आला? तर पहा, महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आला? खालील काही व्यक्तींची नावे दिली आहे, व्हिडिओला पॉज करा आणि तुम्ही सोडून पहा।
तर पहा महाराष्ट्र भूषण पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आला आहे? तर प्रदीप महाजन. कोणाला? प्रदीप महाजन यांना सन्मानित करण्यात आला आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे 2024 मध्ये लोकसभा निवडणुकीचे कितवे संस्करण आहे? तर पहा 2024 मध्ये जे लोकसभाची निवडणूक होणार आहे तर ते कितवे संस्करण आहे असे विचारले आहे. तर कितवे आहे? तर 18वे आहे. कितवे? 18वे संस्करण आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कुठे कार्यरत झाले आहे? तर पहा भारतातील पहिले विचारले आहे, पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कुठे कार्यरत झाले आहे? तर पहा खालील का ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा याचं उत्तर आहे अरुणाचल प्रदेश. कुठे? अरुणाचल प्रदेश या ठिकाणी भारतातील पहिले ऑइल पाम प्रोसेसिंग युनिट कुठे कार्यरत झाले आहे? तर अरुणाचल प्रदेश या ठिकाणी झाले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो? तर पहा आता साजरा झाला आहे. तर जागतिक जल दिन केव्हा साजरा केला जातो? तर केव्हा साजरा केला जातो? तर 22 मार्चला. कधी? जागतिक जल दिन केव्हा असतो? तो 22 मार्चला असतो. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न पहा भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालय उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर पहा भारतीय नौदलाचे पहिले स्वतंत्र मुख्यालयाचे उद्घाटन कुठे करण्यात आले आहे? तर खालील काय ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर नवी दिल्ली. कुठे केले आहे? नवी दिल्ली या ठिकाणी केले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे CISFच्या पहिली महिला महासंचालक कोण बनले आहेत? तर पहिली विचारले आहे CISFच्या. पहा CISFचे पूर्ण रूप काय होते? सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी म्हणजे केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल असे आपण मराठीमध्ये म्हणू शकतो, किंवा सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स असेही म्हणू शकतो आपण. CISFची पहिली महिला संचालक विचारले आहे. तर पहिली महिला संचालक कोण बनले आहे? तर खालील ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर नीना सिंग. कोण बनले आहे? नीना सिंग बनले आहे. CISFचे पहिली महिला महासंचालक कोण बनले आहे? तर नीना सिंग बनले आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे पूजा दांडा कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर पहा खालील काही खेळ दिले आहे. तर पूजा दांडा हे कोणत्या खेळाशी संबंधित आहे? तर कुस्ती. कोणत्या खेळाशी? कुस्ती या खेळाशी संबंधित आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे भारतातील पहिली पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणत्या राज्यात करणार आहे? तर पहा भारतातील पहिली पाणबुडी पर्यटनाचे अनावरण कोणत्या राज्यात करणार आहे? तर खालील का ऑप्शन दिले आहे, तुम्ही सोडून पहा. तर गुजरात. कुठे? गुजरातमध्ये द्वारका या ठिकाणी गुजरात राज्यात करणार आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर पहा राष्ट्रीय युवा विचारले. तर राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024ने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर बिसाती भारत. कोणाला? बिसाती भारत याला राष्ट्रीय युवा पुरस्कार 2024ने सन्मानित करण्यात आले. कोणाला? तर बिसाती भारत यांना. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये भारताचा कोणते स्थान मिळवले आहे? तर पहा 2022 विचारले आहे. तर पहा संयुक्त राष्ट्र मानव विकास निर्देशांक 2022 मध्ये भारताचा कोणता स्थान होते? तर पहा खाली ऑप्शन दिले आहे. तर पहा याचं उत्तर आहे 134. किती? 134वा स्थान होते. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे ऊस संशोधन केंद्र पाडेगाव. हा प्रश्न झालेला आहे. तर खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे? तर महाराष्ट्रामध्ये ऊस संशोधन केंद्र कुठे आहे? तर पाडेगाव. तर पाडेगाव कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे असे विचारले आहे. तर कोणत्या गावामध्ये आहे? तर सातारा. कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे? तर सातारा या जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना यांची होती. तर कोणाची होती? ब्रॅकेट दिले आहे. तर बंगालची फाळणीची जी मूळ कल्पना कोणाची होती? तर सर विल्यम वार्डची होती. कोणाची होती? बंगालच्या फाळणीची मूळ कल्पना सर विल्यम वार्डची होती. पुढचा प्रश्न पहा. पुढचा प्रश्न आहे हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर पहा हवेत उडणाऱ्या फुग्यात कोणता वायू घटक असतो? तर हेलियम. कोणता घटक असतो? हेलियम हा घटक असतो. पुढचा प्रश्न पहा आणि शेवटचा प्रश्न आहे हा
धनुष्यकोंडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, धनुष्यकोंडी हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? तर पहा, खालील ऑप्शन दिले, तुम्ही सोडून पहा. तर पहा, कुठे आहे? तर तामिळनाडू. कुठे आहे धनुष्यकोंडी हे बंदर? तामिळनाडू या ठिकाणी आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे आपले 25 प्रश्न होते. जर तुम्हाला व्हिडिओ युजफुल वाटले असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्स करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.